श्री स्वामी समर्थ. संकष्ट चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय उपवास आहे. श्री गणेशाची उपासना करणाऱ्यांसाठी हे व्रत म्हणजे संकटातून मार्ग काढणारं व्रत आहे. आता काही जणांना बरेच प्रश्न पडलेले असतात की संकष्ट चतुर्थीची सुरुवात कधीपासून झाली, संकष्ट चतुर्थी का साजरी करतात आणि संकष्ट चतुर्थीची नेमकी कथा काय आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे कधीपासून सुरुवात झाली मी सांगते. गणेश पुराणात आणि मुद्गल पुराणात या व्रताचं सविस्तर वर्णन केलं आहे. मात्र ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघितलं तर पेशवे काळात आणि त्यापूर्वीही महाराष्ट्रात गणपती बाप्पाची भक्ती मोठ्या प्रमाणावरती प्रचलित झाली होती. तेव्हापासून संकष्टी घराघरांमध्ये साजरी होऊ लागली. संकष्ट चतुर्थी साजरी का करतात? कारण संकष्ट या शब्दाचाच अर्थ आहे की संकट आणि चतुर्थी म्हणजे चौथा दिवस. संकष्ट चतुर्थी करण्यामागे काही कारणं आहेत. विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो आपण आणि जीवनातील येणारी संकट दूर व्हावीत आणि कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे यासाठी हे व्रत करतो. असं या दिवशी उपवास केल्यानं चंद्राच्या लहरींचा मानवी मनावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो आणि संयम वाढतो. ते एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी भाविक हे व्रत अतिशय मनोभावे करतात. तर आता याची कथा नेमकी काय आहे? बऱ्याच कथा सांगितल्या जातात, अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातील राजा शूरसेन आणि ऋषी गृत्समदी यांची कथा सर्वात खात्रीशीर मानली जाते. एका कथेनुसार एकदा देवतांवरती खूप मोठं संकट आलं होतं आणि रक्षक असूनही त्यांना मार्ग सापडत नव्हता. तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वतीने गणपती बाप्पाचे स्मरण केले आणि गणेशाला आपल्या बुद्धीचा वापर करून देवतांवरील हे संकट दूर करायला सांगितले. ज्या दिवशी गणपती बाप्पाने देवतांचे संकट मुक्ती केली तो दिवस होता चतुर्थीचा. आणि दुसरी कथा म्हणजे राजा शूरसेन आणि ऋषींचं आगमन. प्राचीन काळी शूरसेन नावाचा एक अतिशय प्रजाहित दक्ष आणि न्यायप्रिय राजा होता. एकदा त्याच्या दरबारात महान ऋषी गृत्समद आले आणि राजाने त्यांचा यथोचित आदर सत्कार केला. संवादादरम्यान ऋषींनी राजाला विचारले की राजा, तुझ्या राज्यात प्रजा सुखी आहे का आणि तू तुझ्या जीवनातील दुःखांचे निवारण करण्यासाठी कोणत्या देवतेची उपासना करतो. आणि गणपतीचं महत्त्व त्यानंतर त्यांनी सांगितलं की राजा शूरसेन म्हणाले, ऋषीवर्य, मी प्रजेची सेवा करतो पण मनाला पूर्ण शांती मिळत नाही. संकटाच्या वेळी नेमकं कोणाची भक्ती करावी हे मला सुचत नाही, तर तुम्ही मला हे समजावून सांगा. तेव्हा ऋषी गृत्समद यांनी राजाला गणेश तत्व समजावून सांगितले आणि त्यांनी सांगितले की गणपती बाप्पा हा विद्येचा आणि विघ्नांचा अधिपती आहे. आता ऋषींनी सांगितले की जेव्हा देवतांवरती अन्नलासूर नावाच्या राक्षसाचं संकट आलं होतं तेव्हा सर्व देव भयभीत झाले होते आणि अन्नलासूर हा असा राक्षस होता जो ऋषीमुनींना आणि देवांना जिवंत गिळत असे. त्याच्या धकामुळे सृष्टी पूर्णपणे त्रस्त झाली होती. तेव्हा सर्व देवांनी गणपती बाप्पाची आराधना केली. गणपती बाप्पाने त्या राक्षसाशी युद्ध केले आणि त्यांना जिवंत गिळून टाकले. पण यामुळे गणपती बाप्पाच्या पोटामध्ये प्रचंड आग म्हणजे दाह होऊ लागला. सर्व देवांनी त्यांना थंड पाणी घातले, चंदनाचा लेप लावला, पण दाह काही कमी होईना. मग शेवटी कश्यप ऋषींनी 21 दुर्वांच्या अंकुरांची जुळी गणपती बाप्पांच्या मस्तकावरती ठेवली. त्याच क्षणी गणपती बाप्पांच्या पोटातील दाह शांत झाला. ज्या दिवशी हे संकट टळले तो दिवस वद्य पक्षातील चतुर्थीचा होता. गणपती बाप्पाने तेव्हा देवतांना आशीर्वाद दिला आणि जो कोणी या दिवशी चतुर्थीला माझा उपवास करून माझी भक्ती करेल त्याची सर्व संकटे मी दूर करेन. मग या कथेनुसार म्हणजे चंद्रदेवाने एकदा गणपती बाप्पाच्या रूपाचा उपवास केला, ज्यामुळे त्यांना शाप मिळाला. पुढे चंद्राने याच दिवशी तपश्चर्या करून बाप्पाला प्रसन्न केले, म्हणून संकष्टीला चंद्रोदयाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि भगवान गणपतीने मंगळदेवाला म्हणजे अंगारक याच दिवशी दर्शन दिले होते, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी म्हणून साजरी होऊन अधिक फलदायी ठरते. तर व्रताची थोडक्यात माहिती सांगते. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. आजच्याच चतुर्थीला नाही तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीसाठी तुम्हाला हेच करायचं आहे. दिवसभर उपवास करा, फलाहार केला तरी चालेल आणि बाप्पाचं नामस्मरण करा. संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणपती बाप्पाची पूजा करून त्याला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा. चंद्रोदय झाल्यावरती चंद्राला अर्घ्य म्हणजे पाणी देऊन आणि गणपतीची आरती करून मगच उपवास सोडायचा आहे. आता अजून एक कथा सांगायची म्हटली तर संकष्ट चतुर्थीच्या अनेक उपकथा असल्या तरी गणेश पुराणामधील भृशुंडी ऋषी आणि मंगळदेव म्हणजे अंगारक यांची कथा सर्वात अधिकृत मानली जाते. अंगारकबद्दल मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगितलीच आहे, पण अजून एक तुम्हाला पूर्णपणे ती कथा सांगते की
सारांश सांगते त्याचा. भारद्वाज ऋषींचा मुलगा अंगारक, जो पुढे मंगळ ग्रह बनला, याने गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. ज्या दिवशी गणपती बाप्पा अंगारकासमोर प्रकट झाले तो दिवस माघ कृष्ण चतुर्थी होता आणि गणपती बाप्पाने त्याला विचारले की तुम्हाला काय हवे आहे. त्यावेळी अंगारकाने वर मागितला की देवा, तुमचे नाव माझ्या नावाशी जोडले जावे आणि या तिथीला जो कोणी तुमची पूजा करेल त्याची सर्व संकटे दूर व्हावीत. म्हणून गणपती बाप्पाने तथास्तु म्हटले आणि घोषित केले की इथून पुढे कृष्ण पक्षातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. तर ती मंगळवारी आली तर तिला अंगारकी म्हटले जाईल आणि त्याच दिवशी उपवास करणाऱ्याला वर्षभराच्या संकष्टी चतुर्थींचं जेवढं पुण्य मिळतं तेवढंच अंगारकी संकष्ट चतुर्थीचं पुण्य मिळणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकष्ट शब्दाचा अर्थच मुळी संकटातून सोडवणारा असा आहे आणि ही तिथी चंद्राच्या उदयाशी संबंधित आहे, कारण चंद्राला गणपतीने शाप दिला होता आणि याच दिवशी चंद्राने गणपतीची माफी मागून दर्शन घेतले होते. अशाही बऱ्याच कथा याच्यामध्ये आहेत. तर का धरायची संकष्ट चतुर्थी? चतुर्थी हा दिवस चंद्राच्या स्थितीमुळे मानवी मनावर परिणाम करणारा मानला जातो. उपवास केल्यानं मनावरती ताबा राहतो आणि संकटात सामोरं जाण्याची शक्ती मिळते. गणपती बाप्पा हा बुद्धीचा देव आहे. कोणतेही संकट सोडवण्यासाठी बुद्धीची गरज असते, म्हणून बुद्धीच्या देवतेची आराधना चतुर्थीला केली जाते. आता बऱ्याच अशा कथा आहेत ज्या कथा सांगत बसलं म्हणजे बऱ्याच पुराण कथा ज्या आहेत त्या संकष्ट चतुर्थीशी जोडलेल्या आहेत. पण याबद्दल मी तुम्हाला छोटीशी ही काही माहिती सांगितलेली आहे. अजून कोणत्या गोष्टींची माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. आणि संकष्ट चतुर्थीचे हे महत्त्व जर तुम्हाला माहीत नसेल आणि आत्ता समजलं असेल तर इथून पुढे तुम्ही त्याचं व्रतवैकल्य करू शकता किंवा मनोभावे त्या दिवशी बाप्पाला तुम्ही अभिषेक करू शकता. बाप्पाला अभिषेक घालून पूजापाठ व्यवस्थित करू शकता जर तुमच्याच्याने व्रत करणं शक्य नसेल तर. पण या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि हा श्रद्धेचा भाग आहे. पूर्णपणे तुम्ही श्रद्धेने जर या गोष्टी केल्या तर त्याची फलश्रुती ही तुम्हाला 100% होणार आहे. आणि गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत. कोणत्याही नवीन कामाची, चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण बाप्पांची पूजा करूनच करत असतो. त्याच्यामुळे आपल्या कामात येणारे अडथळे किंवा पुढे जाऊन येणाऱ्या काही गोष्टींवरची संकट असतात ते आपले बाप्पा आपल्या माथ्यावरती जी संकटे मंडरत असतात ती टाळली जातात. बाप्पा ती विघ्न जी आहेत ती हरतात आणि आपल्याला त्याच्यातून वाचवतात. त्याच्यामुळे गणपती बाप्पांची ही सेवा जी आहे ती नक्की करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि काही राहिलं असेल याच्यातून तरीही तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा. मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.